माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे विराजस. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे विराजस. राधा, विराजस, खाली जे तू बोललीस सगळ्यांसमोर ते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ते विराजस, मी ते राधा इथून पुढे बोलायची गरज नाही पडणार. आय नो तुला सगळ्यांनी फोर्स केलं, तुला अवघडल्यासारखं झालं. इथून पुढे असं नाही होणार. विराजस, अरे असं काही नाहीये. माहितीये मला, असं काही नाहीये आणि असं शक्यही नाहीये. आणि मी ऍक्सेप्ट केलंय ते. आय एम ओके विथ इट. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण घरच्यांना ह्या गोष्टी समजायला थोडंसं अवघड जाईल, जड जाईल. त्यांना कळणार नाहीत ना. त्यामुळे जमलं तर आपण त्यांच्या समोर असताना नाही, नको, काही नाही. तुला माझ्यामुळे हे सगळं नाटक करावं लागलं. अगं राधा, तू फोर्स केला म्हणून लगेच बोलायची काही गरज नव्हती. म्हणजे काहीतरी कारण देऊन निघता आलं असतं, तिथून बाहेर पडता आलं असतं. हे सगळं नाटक करावं लागलं तुला. पण ठीक आहे, जी गोष्ट झाली झाली. इथून पुढे मी लक्षात ठेवीन, मी काळजी घेईन. असं पुढे नाही होऊ देणार. तुला खोटं बोलायची गरज नाही पडणार. सॉरी. नाही, खरंच मनापासून सॉरी. तुझं माझ्यावर प्रेम आहे ते इथून पुढे बोलायची गरज नाही पडणार. आय नो तुला सगळ्यांनी फोर्स केलं, तुला अवघडल्यासारखं झालं.
आणि मी ऍक्सेप्ट केलंय ते. आय एम ओके विथ इट. मला काहीच प्रॉब्लेम नाही. जी गोष्ट झाली झाली, इथून पुढे मी लक्षात ठेवीन. मी काळजी घेईन. असं पुढे नाही होऊ देणार. तुला खोटं बोलायची गरज नाही पडणार. काय मग काही स्पेशल गिफ्ट मिळालं की नाही? मनात तर शेवटी आलं ओठांवर. विराजस, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. वही बहिणी, तू रागवलीस. सॉरी, मी पुन्हा असं नाही करणार. तू फार चिडलीस का? हे बघ, मी नाही तुला पुन्हा ऑकवर्ड फील करणार. खरंच सॉरी. बहिणी, अगं काय होत आहे? काय झालंय? बहिणी बहिणी काय काय झालंय? तू ये, बस इथे ये. काय झालंय? सांग मला, काय झालं? अनामिका, अगं विराजचा विश्वासच बसत नाही की माझं प्रेम आहे त्याच्यावर. म्हणजे असं कसं होईल? असंच आहे अनामिका, असंच आहे. आणि मला माहिती याला जबाबदारी मीच आहे. तो टेप रेकॉर्ड कर असं म्हणाला होता, आठवते? तुला मला उत्तर देता येत नाहीत ना? मग तुला जे काय बोलायचंय ते याद कर. हो, आठवतंय. तेव्हा रेकॉर्ड करणं माझ्या खूप जीवावर आलं होतं, कारण त्याच्यात विराजसवर प्रेम नाहीये असं सांगावं लागणार होतं. म्हणजे तुझे आता जे खाली सगळ्यांसमोर बोललीस ते सगळं खोटं आहे? नाही नाही अनामिका, माझं खरंच जीवापाड प्रेम आहे विराजस. जेव्हा तो सांगत होता तेव्हा मी व्यक्त होऊ शकले नाही. आणि आता त्याला माझं प्रेम कळावं म्हणून माझा जीव तुटतोय ग. आमचं लग्न असं अचानक झालं. मला माहिती सुद्धा नव्हतं की तो बिराजदारांचा मुलगा आहे. मी खरं सांगते, तेव्हा त्याने सहानुभूती म्हणून माझ्याशी लग्न केलं असं वाटत होतं मला. नंतर तो माझ्या प्रेमात पडला आणि हळूहळू मी त्याच्या प्रेमात कशी पडत गेले ना, मला कळलंच नाही ग. जेव्हा तो विचारत होता तेव्हा नाही नाही म्हणत राहिले. आणि आज माझं प्रेम त्याला समजावं म्हणून जीव तुटतोय ग माझं. पण त्याला असं वाटतं मी त्याच्यावर कधी प्रेमच करू शकणार नाहीये. पण असं नाहीये. मला कळलंय ना, मी विराच्या शिवाय कधीच राहू शकणार नाही. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. असं प्रचंड प्रेम आहे ग त्याच्यावर. अनामिका, मला माफ कर. मी प्रेमे खोटं बोलले, पण आज खोटं तू आत्ता बोलतेस बहीण. नाही
नाही अनामिका, मी खरं सांगते, माझं खरंच प्रेम आहे विराजसवर. प्रेम आहेच प्रेम, आताही आणि आधीही. या अगोदर जरी तुला शपथ घ्यावी लागली असते तेव्हाही तू हेच बोलली असते, आणि ते खरंच असतं, कारण तुझं त्याच्यावर तेव्हापासूनच प्रेम आहे. जे तुला समजलं नसेल पण आम्हा सगळ्यांना ते कळत होतं. तुझ्या प्रत्येक कृतीतून त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त होत होतं, जे तुला कधीच दिसलं नसेल, पण आम्हा सगळ्यांना ते दिसत होतं. तुझं त्याच्यासाठी जागणं, त्याच्यासाठी उपास तापास करणं, त्याची काळजी घेणं, सगळ्या गोष्टी प्रेमामुळेच होतात बहीण. तुझं त्याच्यावर आधीपासूनच प्रेम आहे. फक्त त्याची जाणीव तुला आत्ता झाली, आणि लवकरच ब्रोला पण होईल. तसा आमचा तुझ्यावर विश्वास आहे, आजीचा आहे, बाबांचा आहे, तसाच ब्रोला पण तुझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. आणि बघच तू, येत्या 24 तासात नाही ब्रोला मी ह्याची जाणीव करून दिली ना, तर नाव नाही सांगणार अनामिका. रिलॅक्स. पण काही झालं ना तरी मला त्यांचं लग्न धूमधडाक्यात करायचं नाहीये, कळलं? हो साहेब, मी आसावरीला तेच सांगत होतो, पण ती ना ऐकताच निघून गेली. हे आसावरी गेली खड्ड्यात. राधानी माल कुठे लपवलाय तो सापडला का? नाही साहेब, मला हेच कळत नाही साहेब, त्या राधाने एवढं डोकं कसं लावलं? तिचा बाप सुद्धा बिंडोक होता ना, म्हणून त्याने तिला जन्माला घातली. अनावरच कुठली, तिच्याकडे कुठली आली अक्कल? सुमित, कसं आहे, सरड्याची धाव ही कुंपणापर्यंतच असते. साहेब, माल तिने तिच्याच घरातच सापडेल सगळा माल. बघ लगेच. हो साहेब. एकदा का हा माल हाती लागू दे, हे पुरावे नष्ट होऊ देत. मग या राधाला विराजस पासून दूर कसं करायचं ना, हे मी बघतोच. नाही नाही चंदूशेठ, मी तुमचे पाय सोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाहीत, मी इथून हलणार सुद्धा नाही. चंदूशेठ, ऐका ना दादा, मी काय म्हणतो, पाय सोडा. कुठे माल ठेवलाय देव जाणे. तुम्ही पाय सोडा आधी. नाही नाही, तुम्ही मला सांगा आधी, तुम्ही मला माफ केलं. हो हो हो, मी माफ केलं, मी माफ केलं. पाय सोडा तुम्ही आधी तुम्ही पाय सोडा. मी घाबरलो होतो चंद्रशेठ. मला वाटलं तुम्ही मला बघितलं तर तुम्हाला काय वाटेल याची भीती वाटत होती स्वतः, पण आता कसलीच भीती नाही. त्या धमाक्यानंतर हलूनच गेलो होतो मी. सगळं संपलं असं वाटलं. कसं जगावं, काय करावं काही कळत नव्हतं. पण जग किती छोटं आहे ना. राधा समोर आली आणि म्हणजे तुम्ही राधाला ओळखता? हो हो, प्रीतीचा पार्टनर रुद्र दादाचे भाऊ. चंदूशेठ, तुम्ही चला माझ्यासोबत.
तुम्हाला इतक्या छोट्या जागेत राहायची गरज नाही. मी तुमची राहायची चांगली सोय करतो. तुम्ही आता इथे नका राहू. तुम्ही एक काम करा, तुम्ही चला माझ्यासोबत. तुम्ही सगळं सामान तुमचं या खोक्यात भरा. चला माझ्यासोबत. दादा दादा अहो तुम्ही बोललात तेच खूप आहे हो. आणि आम्ही आरामात राहतो इथे. तुम्ही काळजी नका करू. हा बरं झालं. तुम्ही मारा, मला काय त्याचं. मसाले कुठे ठेवलेत? बसा ना दादा, मी चहा आणतो. खूप वर्ष झाली. आता बघा तसाच बनवतो चहा. हा बोला चंदूशेठ. तुम्ही दादा त्यांचं काय? तिथे आले होते. तिथे हो ना ग, माफी मागत होते. त्यांना बघितलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. राजल साहेब, नंदाई सगळे असे एकदम ते डोळ्यासमोर दिसायला लागले का. चंदूशेठ मला द्या फोन इकडे द्या. अगं ते गेल्यापासून रडतायत सारखे. काय काय म्हणत होते सुमित अंकल? बरोबर चला म्हणत होते आणि खोक्यात सामान भरा म्हणून सांगत होते. पण असं कसं जाणार ना बरोबर. आणि आग्रही करत होते खूप. नक्कीच मसाला शोधायला गेले असणारे. बाबा स्वतःच्याच घरात कधीच शोधणार नाहीत. तू सकाळी मसाले घेऊन गेली ना तेव्हा आले असते सोबत तर बरं झालं असतं. तुलाही मदत झाली असती ना. जाऊ दे म्हणे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी ठेवते फोन. हो साहेब. हो साहेब, मी 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 करतो काहीतरी. हो. काय ताप आहे डोक्याला. आता नाहीये माल तर काय फायदा करू मी. सगळा गोंधळ साहेबांनी घालायचा आणि निस्तारायचं मी. ती कशी ग हवा गेली तुझी. चालून चालून माझी हवा गेली आता. तुझ्या आहे ना डोक्यात हवा गेली आहे.
पुढच्या वेळेस तुला घेऊनच येणार नाही मी. घोडा घेऊन जाईल, घोडा आता तुकडुक तुकडुक करून जाईल. टिडिंग टिडिंग नाही, तुकडुक तुकडुक करून जाईल. आता काय शांत बसली, बोल ना बोल ना. हॅलो राधा. हो बाळा, भेटलो मी चंदू शेठला. हो थँक्यू बाळा, खूप बरं वाटलं चंदू शेठला भेटून. अरे हे बघ चंदू शेठ आलेत. काय मसाल्यांचं? राधा ते मसाल्यांचं विचारते. मसाले? कुठले मसाले? कुठले मसाले विचारतायत ते. अच्छा, तिने नेले ना, त्यात काही खोकी कमी आहेत. खोके? खोके? हा हा हा, आठवलं. हा सांगा. मी सांगतो ना, इकडे नाही मलाच सांगा. नाही मी सांगतो. ऐक बिट्टी, तू बोलली होतीस ना उघडू नका, मी उघडले नाही आणि तू मोजून नेले होतेस ना, तरी कसं काय कमी पडले? हा, रस्त्यात पडला असेल. कुठल्या रस्त्याने गेली होती सांग, मी त्या रस्त्याने शोधत जातो. हा अगं बोल ना काहीतरी. हॅलो हॅलो, काय बोलत नाही ती. हॅलो. नेटवर्क गेलं असेल. नेटवर्क केलं? माझ्याकडे आहे ना. नाही चंद्रशेठ, असू द्या मी सांगतो तिला. असं म्हणताय? हा. तुम्ही कामाला जात होतात ना? कामाला? मी कामाला लागलो? हा, माझं एक काम होतं, बाजारात चाललो होतो. हा, जा मग. कुठे? बाजारात? हा, बाजारात जायचंय ना. तुम्हाला सोडू का? पण हवा गेली. हिने दमवलं हो मला. या बाजूने जायचंय, या बाजूने जायचंय. हा, या बाजूने जायचंय. हा, तर ते हवानं मारलं पाहिजे धरून हिला. हॅलो साहेब, माल राधाच्या घरात नाहीये, पण तिच्याच ताब्यात आहे. हो, आता सरळ मार्गाने माल नाही मिळणार, वाट वाकडी करावीच लागणार आहे. हो साहेब. ए बहिणी, मी सांगितलेलं काम झालं का? त्याचीच वाट पाहत. यस, आता मजा येणार.